हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी उमा आणि उमा होम लॅब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. या ठिकाणी आपण उन्हाळी वाळवणाचा हा पदार्थ पाहत आहोत. अजून उन्हाळा संपलेला नाही, त्यामुळे बराच वेळ आहे. हे वर्ष काय अगदी 2 वर्ष टिकतील असे हे पापड आहेत आणि हे आहेत बटाटा आणि साबुदाण्याचे पापड. हे उपवासासाठी चालतातच, तसंच आपण इतर वेळेलाही ट्राय करू शकतो. अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडतील असे हे रुचकर पापड आहेत. करायला अतिशय सोपे आहेत आणि सगळ्यांनाच आवडतील असे आहेत. आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. कारण या ठिकाणी मी काही ट्रिक्स दिलेल्या आहेत, याची प्रमाणं दिलेली आहेत, ती तुमच्या लक्षात येतील. तर आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी मी 2 किलो बटाटे घेतलेले आहेत. मी 2 किलो बटाट्याचंच काय 1 किलोच्या बटाट्याच्या हिशोबानेही सांगते. इथे मी 600 ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे. 2 किलो बटाट्याला 600 ग्रॅम तर 1 किलोला आपल्याला 300 ग्रॅम साबुदाणा घ्यायचा आहे. बटाटे मी कुकरला लावलेले आहेत, ते आपले वाफवून घ्यायचेत. आणि या ठिकाणी साबुदाणा मध्यम आचेवरती थोडा थोडा करून मी भाजून घेत आहे. साबुदाणा भाजून घेण्याचं कारण असं की त्यातील मॉइश्चर जाईल, तो कडक होईल आणि आपल्याला चांगला ग्राइंड करता येईल. मी हा घरीच ग्राइंड करणार आहे. तो थोडासा फुलतो देखील, तर तुम्ही घरीच मिक्सरला सुद्धा ग्राइंड करू शकता. असं थोडा थोडा घेऊन आपल्याला थंड झाल्यानंतर ही प्रोसेस करायची आहे. ग्राइंड करायचं आहे, नंतर आपल्याला चाळणीनं चाळून घ्यायचं आहे. परत जे उरलेलं ओबडधोबड आहे ते परत आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे. तुम्ही गिरणीतून दळून आणलं तरी चालेल. हा थोडा रवाळ होतो आणि गिरणीमधला पूर्ण पिठासारखा असतो. हा दोन्हीतला फरक आहे. आता बघा मी हे चाळून घेते आहे. हे राहिलेलं जे आहे जाडाभरडा तो मी परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून तो व्यवस्थित असं ग्राइंड करून घेणार आहे. पण आपण घरी पण तेवढ्यासाठी न थांबता ह्या गोष्टी करू शकतो. कारण जर तुम्हाला 300 ग्रॅम साबुदाणा हवा असेल तर तुम्ही कधी जाणार आणि करणार गिरणीला बारीक. तर हे बरं आहे की आपण घरी करू शकतो. आता मी काही हिरव्या मिरच्या घेतलेत. तुमच्याकडे ज्या मिरच्या आहेत ते किती तिखट आहेत त्या हिशोबानं तुम्हाला कमी जास्त घ्यायच्यात. आता हा बटाट्याची साल काढून मी घेतलेला आहे. मी या ठिकाणी एका खिसणीने बघा खिसून तुम्हाला दाखवलं. याच्या 2-3 पद्धती आहेत. कोणी हातानेही स्मॅश करतं, स्मॅशरनं पण करतं. पण यातील म्हणजे पूर्ण बटाटा जर स्मॅश झाला तर ना पापड चांगले होतात. तर त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर असं पण आपण जी पुरणाची चाळण असते त्याने पण करू शकतो या पद्धतीने. आता मी इथे एक चाळणच घेतलेली आहे आणि स्मॅशरने हे केले कारण बटाटा खूप गरम होता. तर ही एक मेथड आहे. एक खिसणीने तुम्ही खिसू शकता, ती एक मेथड आहे. तुम्हाला जी योग्य वाटेल ते तुम्ही करा. मी या ठिकाणी बटाटा हा खिसूनच घेतलेला आहे. म्हणजे त्यातील पूर्ण गाठी मोडल्या जातात आणि आपला जो पापड आहे तो छान होतो. आता तुम्ही थोडं थोडं घेऊन पीठ मिक्स करू शकता किंवा एवढ्या सगळ्या पिठामध्ये सुद्धा हे मिक्स करून घेऊ शकता. तर मी आता हे सगळं बटाटे जे खिसलेले आहेत हे साबुदाण्याच्या पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि या पद्धतीनं हे सगळं मिक्स करणार आहे. पाणी थोडंफार आपल्याला लागूसुद्धा शकतं. तर ते पाणी जे आहे ते आपल्याला मात्र गरम करून घ्यायचं आहे. चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला हिरवी मिरचीची जी पेस्ट आहे तेही टाकून घ्यायची आहे. तर या ठिकाणी बघा मी हे थोडं थोडं मिक्स करते आणि मला वाटेल त्या ठिकाणी मी अगदी थोडंसं पाणी गरम शिंपडून घेते आहे आणि ते मिक्स करते आहे. ह्याला फार काही वेळ लागत नाही. हार्डली एक 10 ते 12 मिनटं लागतील. मग हे सगळं पीठ एकजीव करून घ्यायचं. म्हणजे मीठ, हिरवी मिरची, हे पीठ हे सगळं व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल. थोडेसे पेशन्स लागतील तुम्हाला, पण पापड काय होतात काय सांगू तुम्हाला. म्हणजे नक्कीच तुम्ही खाल्ले असतील, खरंच छान लागतात. तर आता हे बऱ्यापैकी मिक्स झालं आहे. आता मी काय केलं आहे ह्याचे एक 2-3 पार्ट्स केलेत आणि हे पार्ट्स थोडे मिरची पेस्ट टाकून या ठिकाणी मिक्स करून घेते आहे आणि परत सगळे गोळे एकत्र करून परत एकदा ते मिक्स करून घेणार आहे.
तुम्ही तुमच्या सोयीनुसार ह्या गोष्टी करू शकता। तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा। बघा इथे मी थोडंसं पाणी ओतलेलं आहे, जे साईडला पीठ राहिले ना साबुदाण्याचं ते म्हणजे ह्याच्यामध्ये येईल आणि अजिबात वाया जाणार नाही यासाठी। हे पापड करण्याच्या अनेक पद्धती आहेत, म्हणजे जसं की प्लास्टिक पेपरवर करतात आणि काही त्यांच्याकडे काही प्रेसिंगचे मशीन्स असतात त्याने देखील केलं जातं। माझ्याकडे काही प्रेसिंगचं मशीन वगैरे नाही आहे, त्याच्यामुळं मी कशा पद्धतीने केलं ते तुम्हाला पुढे जाऊन लक्षात येईलच। तर बघा हा माझा गोळा रेडी झालेला आहे। मीठ वगैरे आपल्याला चेक करायचं आहे, कमी असेल तर आपण घालू शकतो। तर हा दुसरा गोळा घेतलेला आहे मी आणि याच्यामध्ये सुद्धा मी हिरवी मिरची मिक्स करून घेते। थोडंसं पाणी टाकलेलं आहे, गरमच पाणी आहे, थंड पाण्याचा वापर नाही करायचा आहे आपल्याला। आता याच्यामध्ये देखील मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते। याचे गोळे सुद्धा आत्ता कच्च्या पिठाचे सुद्धा सुंदर लागतात बरं का, तुम्ही नक्की ट्राय करा करताना। आता बघा हे पूर्ण मिश्रण माझं झालेलं आहे या पद्धतीनं। आता मी हे थोडा वेळ झाकून ठेवणार आहे, म्हणजे साबुदाणा जो आहे त्यातील तो थोडासा फुलेल। एक अर्धा पाऊण तास मी झाकून ठेवणार आहे हे। तर आता बघा हे माझं फायनल पीठ चा गोळा जो आहे तो रेडी झालेला आहे। थोडंसं हाताला मी तूप लावलेलं, अगदी लाईटचा, आपल्याला फार वापर नाही करायचा आहे तेलाचा किंवा तुपाचा, कारण आपण हे साठवणीचे पदार्थ करतोय, मग त्या गोष्टींना वास लागतो आणि मग ते खाऊ वाटत नाहीत। त्यामुळे कधीसुद्धा वाळवणीच्या पदार्थाला तेल वापरत असाल, तूप वापरत असाल तर अगदी लाईटचंच वापरायचं आहे। मी या ठिकाणी तुपाचा वापर केलेला आहे का तर पीठ हाताला चिकटू नये यासाठी। असे मी काही गोळे करून घेणार आहे। पीठ आपल्याला झाकूनच ठेवायचं आहे, कारण पीठ हे सुकतं आणि मग त्याला म्हणजे व्यवस्थित होत नाहीत त्याचे पापड, म्हणून आपल्याला लागतील तेवढेच उंडे घ्यायचे आणि पीठ हे व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे। ही दक्षता घ्यायची आहे तुम्हाला। आता या ठिकाणी मी एक पोळपाट घेतलेला आहे। पोळपाटावर एक प्लास्टिकचा कागद आहे, तो घेतलेला आहे, व्यवस्थित कापून घेतला, पुसून घेतलेला आहे, धुवून स्वच्छ पुसून घेतलेला आहे। आता याला अगदी हलकंसं तूप लावले, त्याच्यावर एक उंडा ठेवलेला आहे आणि हा उंडा जो आहे तो गोळा पिठाचा तसा मी प्रेस करून घेतला थोडासा। तर याचा एवढा आकार झालेला आहे। याच्यात तुम्ही बोटानेही सरकवू शकता, पण होतं काय बोटाने कंटिन्युअसली सरकवताना आपल्याला बोटं दुखतात आणि जे पापडाचं मशीन आहे त्याने जरी तुम्ही केलात तरी पापड जाड होतात, खूप पातळ होतातच असं नाही। तर तुम्हाला किती जाड आणि किती पातळ हवं आहे त्या हिशोबाने तुम्हाला ठेवायचं आहे। तसा हा माझा एक पापड रेडी झालेला आहे। मी नंतरचे पापड काय केलं की थोडेसे ह्या प्लेटने दाबून घेतले आणि मग आपल्या लाटण्याने पटपट पटपट करून घेतले। तर लाटण्याला मला फार ताकद लावायला लागली नाही आणि पटपट तो उंडा सरकला गेला आणि माझा वेळ वाचला असं मला वाटतंय, जे मी काही करून बघितलं ती ट्रिक तुम्हाला सांगते। आता हे बघा मी बोटानं पण करते, पण काय होतं खूप करायचं असल्यानंतर बोटानं करायचं म्हटलं तर आपली बोटं दुखतात, त्यापेक्षा लाटण्याची पद्धत खूप चांगली आहे असं मला वाटतं। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर या पद्धतीनं आपल्याला हे जे पापड आहेत ना हे असे एका प्लास्टिकच्या पेपरवरती काढून घ्यायचे। मी घरामध्येच हे पापड केले, फॅन लावलेला होता, ते सुकल्यानंतर मग मी टेरेसवरती जाऊन उन्हामध्ये वाळत घातले या पद्धतीने। आता बघा म्हणजे हे घरातलंच आहे आत्ता आणि हे पूर्ण असे थोडेसे सुकतात फॅननं, मग ते निघतात, मग आपण उन्हामध्ये घालू शकतो। म्हणजे असं काही गरज नाही की आपण उन्हातच काम केलं पाहिजे, तुम्ही सावलीमध्ये बसून देखील काम करू शकता। आता हे पापड वाळल्यानंतर मी सेकंड डेला तुम्हाला व्हिडिओ दाखवते। खरं तर ह्या पापडांना 2 दिवस होऊन देणं गरजेचं आहे। 2 दिवसानंतर आपल्याला पापड छान थंड झाल्यानंतर भरून ठेवायचे। तर आता हा फायनल रिझल्ट आहे माझा। कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ आणि तुम्ही हा पापड केला तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा की कसा झाला आहे ते। ह्या पद्धतीने जर तुम्ही पापड बनवलात ना तर अजिबात चुकणार नाही आहे, प्रमाणं अगदी सगळी योग्य आहेत, त्यामुळे खूप छान लागतो। याच्यामध्ये बटाट्याची आणि साबुदाण्याची जी टेस्ट आहे ती इतकी मिक्स होऊन इतकी म्हणजे छान लागते आणि हिरवी मिरची असल्यामुळे खूपच अजून त्याला वेगळी टेस्ट येते। तेल आपल्याला व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे।
माझ्या मुलीला आणि मुलाला देखील हा पापड खूप आवडला। इथपर्यंत तुम्ही येऊन व्हिडिओ पाहिलात, एवढा तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे। अशाच आपण एखाद्या छानशा रेसिपीसोबत परत भेटूया। तोपर्यंत बाय बाय।